या फुलासारखं उज्ज्वल आणि शांत, ब्ल्यू कलर म्हणजे शांत असतो आणि उज्ज्वलतेचा प्रतीक असतो. याच्यामध्ये व्हाईट पण आहे आणि मध्ये पिवळसर कळी पण आहे येल्लो कलरची आणि बाहेर थोडंसं येल्लो कलरचं आहे. जर आपल्याला उज्ज्वलतेचं भाग्य पाहिजे तर आपला देवघराचा जो रूम असतो तो आपल्याला ईशान्य कोपऱ्याला पाहिजे, तर भगवंताचा लाभ होतो आपल्याला आणि आपले सगळे मंथन पूर्ण होतात, म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला हे माहिती नसेल किंवा माहिती असेल तर ईशान्य कोपऱ्याला नेमकं आपलं देवघर पाहिजे, तरच भगवंताची कृपा मान्य होते. आणि इतर दुसऱ्या कोणत्याही कोपऱ्याला असले देव तर आपल्यावर विघ्न खूप येतात, ते आपल्याला कळत नाही. मग आपण ते उपाय करतो, पण तो उपायाने काय आपला प्रश्न सुटत नाही. म्हणून तुम्हाला जर हे माहिती असेल, काही गोष्टी काही लोकांना माहिती असतात नेमकं कोणत्या दिशेला हवं, कसं हवं, तर ही गोष्ट नक्की करा. ईशान्य कोपऱ्याला आपलं देवघर असावं. आपल्या देवांचं जर सगळे मान सन्मान पूजाविधी नीट व्यवस्थित झाली तर मनुष्याचं कल्याण होतं आणि आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते, आनंद प्राप्त होतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही ईशान्य कोपऱ्याला देवघर करा आणि तुमच्या उज्ज्वलतेचं चांगलं भाग्य तुम्हाला लाभो. हीच सदिच्छा भगवंत चरणी.